नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोनिक सेक्शन्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.3 यातील सेकंड क्वेश्चन, फाइंड इक्वेशन ऑफ द हायपरबोला. आपल्याला हायपरबोलाचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. कॉन्जुगेट ॲक्सिसची लेंथ आपल्याला दिलेली आहे आणि वन ऑफ द फोकाय, दोन फोकसपैकी एक फोकस त्याचे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत -7 आणि 0. पहा, येथे आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे हायपरबोलाचं. परंतु हा हायपरबोला एक्स ॲक्सिसवर आहे का वाय ॲक्सिसवर आहे? कारण फोकस दिलेला आहे. फोकस कसा आहे? -7 आणि 0. फोकसचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे. फोकसचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे. म्हणजे वाय कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे तो पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे. बरोबर आहे. पण आकृती काढायची गरज नाही आहे. म्हणजे आपला हायपरबोला एक्स ॲक्सिसवर आहे. फोकस हा पॉईंट आणि हा पॉईंट, वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिस. एक्सचा कोऑर्डिनेट -7 आहे. सपोज हा -7 पॉईंट, हा 0, हा पॉईंट 7 आणि 0 असेल. बरोबर आहे. एक्सचा 7 प्लसमध्ये आणि 0, वायचा -7 आणि 0, -7 आणि 0. या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असतील? एक्स ॲक्सिसच्या निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे -7 0. म्हणजे हा फोकस आपल्याला दिलेला आहे. ओरिजिनपासून या फोकसची लेंथ किती असते? येई असते. हे आपल्याला माहिती आहे. येई बरोबर आहे. मायनस येई आणि इकडे हे प्लस येई. लेंथ येईच असते परंतु निगेटिव्ह डायरेक्शन आहे आणि ही पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे. म्हणजे फोकसचे कोऑर्डिनेट येई, 0 आणि येथे या फोकसचे -येई, 0 हे कोऑर्डिनेट असतात. बरोबर आहे. तर आपल्याला फोकस दिलेला आहे म्हणजे हायपरबोला एक्स ॲक्सिसवर आहे. येथे लिहिणार आपण सोल्युशन कोऑर्डिनेट्स ऑफ फोकस. -7 आणि 0 आहे. वायचा कोऑर्डिनेट 0 असल्यामुळे फोकस आपला एक्स ॲक्सिसवर आहे. म्हणजे हायपरबोला एक्स ॲक्सिसवर आहे. तो स्टँडर्ड हायपरबोला आहे. देअरफॉर फोकस लाईज ऑन एक्स ॲक्सिस. कारण वाय कोऑर्डिनेट 0 आहे. जर एक्स कोऑर्डिनेट 0 असेल तर फोकस वाय ॲक्सिसवर आला असता. देअरफॉर इट इज अ स्टँडर्ड हायपरबोला. त्याचं इक्वेशन लेट रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ हायपरबोला. लेट आले की बी लिहायचं. बी इक्वेशन कसं होईल? x² अपॉन a² -y² अपॉन b² इक्वल टू 1. स्टँडर्ड हायपरबोलाचं इक्वेशन याप्रमाणे असेल. येथे आपल्याला a² आणि b² व्हॅल्यू काढायचे आहेत आणि त्या येथे पुट करायच्या आहेत. तेच आपलं इक्वेशन असणार आहे. आता बीची व्हॅल्यू यावरून काढता येईल. कॉन्जुगेट ॲक्सिस दिलेला आहे आपल्याला. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस कॉन्जुगेट ॲक्सिसची लेंथ किती असते? 2b असते. बरोबर आहे. ती लेंथ आपल्याला 10 दिलेली आहे. म्हणजे 2bची लेंथ 10 आहे. म्हणजे बीची लेंथ किती आहे? b इक्वल टू 10/2 म्हणजे 5. आपल्याला b² पाहिजे. b² व्हॅल्यू काढून घेऊ. देअरफॉर b² इक्वल टू 25. स्क्वेअर केला आपण. बीची व्हॅल्यू माहिती आहे, स्क्वेअर केला. आता b² व्हॅल्यू माहिती आहे, a² ची व्हॅल्यू काढू आपण. पण आपल्याला फोकस दिलेला आहे -7 0. बरोबर आहे. म्हणजे फोकस कोऑर्डिनेट काय घेतो आपण? -येई आणि 0. म्हणजे कम्पेअर जर केला आपण तर -येईची व्हॅल्यू किती आहे? -येई ही व्हॅल्यू -7 आहे. मायनस मायनस कॅन्सल होतील. म्हणजे येईची व्हॅल्यू किती आहे? 7 आपल्याला दिलेली आहे. फोकस काय आहे? -येई, 0. त्याचे कोऑर्डिनेट काय दिलेले आहेत? -7 आणि 0. जर हे कम्पेअर केलं आपण तर आपल्याला मायनस मायनस कॅन्सल होतील. म्हणजे येईची व्हॅल्यू 7 मिळेल. बरोबर आहे. देअरफॉर येई इक्वल टू 7 किंवा -येई इक्वल टू -7. आता मायनस मायनस कॅन्सल होतील. म्हणजे येईची व्हॅल्यू किती आहे? 7 आहे. कम्पेअर करून आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल येईची. बरोबर आहे. आपल्याला a² काढायचा आहे. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला. b² ची व्हॅल्यू माहिती आहे
तर हा एक फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर, येथे ई स्क्वेअर मायनस 1 हा फॉर्म्युला. येथे कोणत्याही दोन व्हॅल्यू माहिती असेल तर तिसरी व्हॅल्यू आपल्याला काढता येईल, बरोबर आहे. त्या इक्वेशनवरून येथे आपल्याला बी स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे. आता ए स्क्वेअर आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, ईची व्हॅल्यू माहिती पाहिजे आपल्याला. तर हे काय होतील पहा, इथे जर ए स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर ए स्क्वेअर होईल आणि ई स्क्वेअर आणि मायनस ए स्क्वेअर असं लिहिता येईल आपल्याला, इक्वल टू ए स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला हे मिळेल, बरोबर आहे. म्हणजे ए स्क्वेअर ई स्क्वेअर, परंतु ए ईची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, याचा आपण काय करू स्क्वेअर करू. देअरफॉर म्हणजे ए स्क्वेअर ई स्क्वेअर, किंवा इथे आपण ईची व्हॅल्यू काढली एच्या फॉर्ममध्ये तरी ती पुट करता येईल, किंवा असं करा इथे एची व्हॅल्यू 7 आहे म्हणजे याचा स्क्वेअर केला आपण ए स्क्वेअर ई स्क्वेअर इक्वल टू 49, बरोबर आहे. येथे आपल्याला पुट करून ए स्क्वेअर व्हॅल्यू काढता येईल. इथे लिहिणार वी नो बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर, येथे ई स्क्वेअर मायनस 1. देअरफॉर बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करू म्हणजे ए स्क्वेअर ई स्क्वेअर होईल, मायनस ए स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं 1ला आपण तर ए स्क्वेअर होईल. आता व्हॅल्यू पुट करू. बी स्क्वेअरची व्हॅल्यू 25 आहे, येथे पुट करू आपण. ए ईची व्हॅल्यू ही आहे, त्यावरून ए स्क्वेअर ई स्क्वेअर ही व्हॅल्यू काढली आपण, बरोबर आहे. ही व्हॅल्यू येथे पुट करू. ए स्क्वेअर ई स्क्वेअर व्हॅल्यू किती आहे 49 मायनस ए स्क्वेअर. पहा आता यावरून ए स्क्वेअर व्हॅल्यू काढता येईल. देअरफॉर हे 25 हे मायनस इकडे येतील 49 तर इक्वल टू मायनस ए स्क्वेअर, बरोबर आहे. 25 मायनस 49 म्हणजे 24 होतील, परंतु मायनस होतील, इक्वल टू मायनस ए स्क्वेअर. दोन्ही साईडला मायनस मायनस आहे, कॅन्सल होऊन जातील. देअरफॉर ए स्क्वेअरची व्हॅल्यू 24, ए स्क्वेअर इक्वल टू 24. आपल्याला ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू पाहिजेत, बरोबर आहे. किंवा तुम्ही येथे असंही करू शकता, यावरून ईची व्हॅल्यू काढा. ईची व्हॅल्यू काय मिळेल 7/a मिळेल, बरोबर आहे. ई इक्वल टू 7/a येथे पुट करा 7/a. तसंही चालेल, किंवा येथेच व्हॅल्यू काढून घेतली तर ही व्हॅल्यू येथे पुट करता येईल आपल्याला. ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू मिळालेला आहे, या इक्वेशनमध्ये पुट करायच्या. देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ हायपरबोला इज एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअरची व्हॅल्यू 24 मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअरची व्हॅल्यू 25 इक्वल टू 1. हे येणार आहे इक्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, फाइंड इसेंट्रिसिटी, म्हणजे आपल्याला ईची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इसेंट्रिसिटी ऑफ दी हायपरबोला विच इज कॉन्जुगेट टू दी हायपरबोला, या हायपरबोलाला कॉन्जुगेट असणारा हायपरबोला त्याची इसेंट्रिसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा कसं लिहिणार आपण हे सोल्युशन. याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, दिलेला हायपरबोला याप्रमाणे आहे. गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला, गिवन इक्वेशन ऑफ हायपरबोला इज एक्स स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर इक्वल टू 3. इक्वल टू 1 पाहिजे आपल्याला, त्यासाठी आपण 3ने डिवाइड करू. म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन 3 मायनस 3y स्क्वेअर अपॉन 3 आणि 3/3. प्रत्येक टर्मला 3ने आपण डिवाइड केलेलं आहे, कारण राईट साईडला 1 पाहिजे आपल्याला. हे काय होतील एक्स स्क्वेअर अपॉन 3, हे 3 कॅन्सल होतील म्हणजे मायनस वाय स्क्वेअर, येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, इक्वल टू 3/3 म्हणजे 1, बरोबर आहे. याच इक्वेशनला आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो. दॅट इज हेच इक्वेशन याप्रमाणे लिहिणार आपण. एक्स स्क्वेअर अपॉन 3 मायनस वाय स्क्वेअर अपॉन 1 इक्वल टू 1. येथे काहीच नाही, 3 कॅन्सल होतील म्हणजे डिनोमिनेटरमध्ये 1 आहे. हे इक्वेशन म्हणजेच हे इक्वेशन, या इक्वेशनचा कॉन्जुगेट हायपरबोला हे इक्वेशन आहे. याचा कॉन्जुगेट हायपरबोला म्हणजे वाय स्क्वेअरची टर्म आधी लिहिणार आपण पॉझिटिव्हमध्ये आणि एक्सची टर्म निगेटिव्ह करणार, या दोघांचं साईन चेंज करणार. देअरफॉर कॉन्जुगेट, या हायपरबोलाचा कॉन्जुगेट हायपरबोला विल बी, साईन चेंज करणार, वाय स्क्वेअर अपॉन 1 मायनस येथे एक्स स्क्वेअर. वाय स्क्वेअरला मायनस साईन आहे, येथे प्लस येईल, आणि एक्स स्क्वेअरला येथे प्लस आहे, येथे मायनस होईल.
इक्वल टू 1. या साईडला साईन चेंज नाही करायचं. इक्वल टू 1. या हायपरबोलाचा कॉन्जुगेट हायपरबोला हा होणार आहे. आता हा हायपरबोला आपण कम्पेअर करू स्टँडर्ड फॉर्मला. comparing with y square upon b square minus x square upon a square. येथे y square असल्यामुळे या फॉर्मला कम्पेअर करू आपण. वी गेट, आपल्याला ई ची व्हॅल्यू काढायची आहे. वी गेट बी स्क्वेअर इक्वल टू 1 बरोबर आहे, आणि ए स्क्वेअर इक्वल टू 3 अँड ए स्क्वेअर इक्वल टू 3. पहा, ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याला, फॉर्म्युला माहिती आहे. वी नो इसेंट्रिसिटी काढण्यासाठी वी नो ई ची व्हॅल्यू आपण कशी काढतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा हायपरबोला कॉन्जुगेट आहे त्यामुळे आपण बी येणार आहे. इसेंट्रिसिटी काढण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करू शकता किंवा हा पण करता येईल. बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर ई स्क्वेअर मायनस 1. आपल्या ईची व्हॅल्यू काढायची आहे. ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू माहिती आहेत, या फॉर्म्युल्याने काढता येईल किंवा हा फॉर्म्युला अप्लाय करा. देअरफॉर ई इक्वल टू ए स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 3 प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 1 आणि बीची व्हॅल्यू बी स्क्वेअरची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे बीची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. बी स्क्वेअर इक्वल टू 1 त्यामुळे बी इक्वल टू 1 बरोबर आहे. हे सॉल्व करू. इक्वल टू 3 प्लस 1 4 अपॉन 1. अपॉनमध्ये 1 लिहिण्याची गरज आहे का, नाही लिहिलं तरी चालेल, म्हणजे 4चा स्क्वेअर रूट 2. ईची व्हॅल्यू किती मिळेल 2 मिळणार आहे. देअरफॉर इसेंट्रिसिटी इक्वल टू 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. इफ ई अँड ई डॅश. पहा, इथे दोन इसेंट्रिसिटी आहे, ई आणि ई डॅश आर द इसेंट्रिसिटीज ऑफ अ हायपरबोला अँड इट्स कॉन्जुगेट हायपरबोला. एक हायपरबोला आहे त्याची इसेंट्रिसिटी ई आहे आणि त्या हायपरबोलाचा कॉन्जुगेट हायपरबोला त्याची इसेंट्रिसिटी ई डॅश आहे. तर हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. खूप सोपं आहे. सोल्युशन. लेट ई बी दी इसेंट्रिसिटी of hyperbola of the hyperbola. स्टँडर्ड घेऊ आपण. एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. देअरफॉर आपल्याला ईचा फॉर्म्युला माहिती आहे. ई इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए. कारण स्टँडर्ड असेल तर आपण अपॉन ए करतो बरोबर आहे. येथे 1 अपॉन आपल्याला प्रूफ काय करायचं आहे 1 अपॉन ई स्क्वेअर. आता याचा स्क्वेअर करू आपण, आधी स्क्वेअरिंग करू आपण, म्हणजे ई स्क्वेअर होईल. स्क्वेअरिंग केल्यामुळे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल. येथे ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर राहील आणि एचा स्क्वेअर होईल. दोन्ही साईडला आपण स्क्वेअरिंग केली बरोबर आहे. पहा, ई स्क्वेअर आलेला आहे. आता आपण रेसिप्रोकल करू, म्हणजे 1 अपॉन ई स्क्वेअर. तर हे वर जातील हे खाली येतील, म्हणजे ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सपोज 1 नंबर. ही व्हॅल्यू आपण काढलेली आहे. आता ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू आपण त्याच प्रोसेसने. इथे लिहिणार आपण लेट ई डॅश बी दी इसेंट्रिसिटी ऑफ कॉन्जुगेट हायपरबोला. कॉन्जुगेट हायपरबोला याप्रमाणे असेल. वाय स्क्वेअर आधी येणार आहे अपॉन बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इक्वल टू 1. या हायपरबोलाचा कॉन्जुगेट हायपरबोला हा होणार आहे बरोबर आहे. त्याची इसेंट्रिसिटी ई डॅश आहे आणि या हायपरबोलाची इसेंट्रिसिटी ई आहे. यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, देअरफॉर ई इक्वल टू ई डॅश इक्वल टू, कारण डॅश आहे, ई डॅश इक्वल टू येथे पण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, परंतु कॉन्जुगेट असल्यामुळे आपण अपॉन बी करणार. स्क्वेअरिंग करू, म्हणजे ई डॅश त्याचाही स्क्वेअर होईल,
इक्वल टू दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करायचं आहे. स्क्वेअरिंग केल्यामुळे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल, कारण दोन टर्म आहेत. स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल येथे आणि बीचा स्क्वेअर होईल. परंतु येथे रेसिप्रोकल आहे, आपण रेसिप्रोकल घेऊ. म्हणजे 1/e' इक्वल टू हे वर जातील हे खाली येतील, कारण दोन्ही साईडला आपण रेसिप्रोकल करत आहोत. a² + b². ही व्हॅल्यू काढली आपण आणि ही पण व्हॅल्यू काढलेली आहे. दोघांची ॲडिशन घेऊ आपण आता. ॲडिंग 1 and 2. दोघांची ॲडिशन करू. ॲडिंग 1 and 2 म्हणजे ॲडिशन लेफ्ट साईड ही होईल, बरोबर आहे. 1/e² + 1/e' इक्वल टू लेफ्ट साईडची ॲडिशन केली. आता राईट साईडची ॲडिशन करू. a² + b² आणि प्लस b² + b². पुढे लिहितो इक्वल टू ही साईड म्हणजे LHS आलेली आहे, बरोबर आहे. ही साईड इक्वल टू आपल्याला इक्वल टू 1 दाखवायचं आहे. दोघांची ॲडिशन करू आपण. दोघांचाही डिनोमिनेटर सेम आहे, बरोबर आहे. दोघांचा डिनोमिनेटर सेम असल्यामुळे आपण एकच घेणार डिनोमिनेटर दोघांपैकी आणि न्यूमरेटरची ॲडिशन करणार. a² + b². न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर सारखाच आहे, कॅन्सल होईल, इक्वल टू 1. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालेला आहे. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. फाइंड इक्वेशन ऑफ द हायपरबोला. पहा, या क्वेश्चन नंबर 5 मध्ये 9 सब क्वेश्चन्स आहेत. एक एक करून आपल्याला सॉल्व करायचे आहेत. येथे आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. हुज डिस्टन्स बिटवीन फोकाय. पहा, फोकायमधील डिस्टन्स, दोन फोकसमधील डिस्टन्स किती आहे? 10 दिलेला आहे. दोन फोकसमधील डिस्टन्स 2AE असते, बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला 10 दिलेली आहे आणि इसेंट्रिसिटी म्हणजे ईची व्हॅल्यू ही दिलेली आहे. तर इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे a² आणि b² व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत, इक्वेशनमध्ये पुट करायचे आहेत. सोल्युशन. लेट दी रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ हायपरबोला बी. एक स्टँडर्ड इक्वेशन घेऊ आपण. x² - y² इक्वल टू 1. पहा, दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला a² आणि b² व्हॅल्यू काढायचे आहेत, या इक्वेशनमध्ये पुट करायचे आहेत. ते आपलं इक्वेशन असेल. आपल्याला काय दिलेलं आहे? इसेंट्रिसिटी दिलेली आहे, बरोबर आहे. गिवन दॅट E इक्वल टू 5/2 आहे. ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आणि फोकायमध्ये डिस्टन्स, दोन फोकसमधील डिस्टन्स बिटवीन फोकाय म्हणजे 2AE. हे डिस्टन्स किती आहे? 10 आहे. म्हणजे 2AE ही व्हॅल्यू किती आहे? 10 आहे. व्हॅल्यू पुट करू आपण. 2A ची व्हॅल्यू काढायची आहे. ईची व्हॅल्यू दिलेली आहे 5/2. ईची व्हॅल्यू पुट करू. 5/2 इक्वल टू 10, बरोबर आहे. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील. हे 5 इकडे डिव्हिजनमध्ये जातील. म्हणजे A इक्वल टू 10/5 म्हणजे 2. एची व्हॅल्यू 2 मिळेल, बरोबर आहे. पहा, स्क्वेअर करून घेऊ आपण. a² इक्वल टू 4. पहा, a² ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. आता b² ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. a² माहिती झालेला आहे. आता आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. वी नो b² इक्वल टू a². येथे e² - 1 हा फॉर्म्युला. b² ची व्हॅल्यू काढायची आहे. a² व्हॅल्यू 4 आहे. ईची व्हॅल्यू 5/2 दिलेली आहे, त्याचा स्क्वेअर आहे. ईचा स्क्वेअर म्हणजे 25/4. ईचा स्क्वेअर करून आपण व्हॅल्यू पुट केलेली आहे. -1 ॲज इट इज. 4 येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. म्हणजे 25 - 4/4 होईल. 25 - 4/4. येथे काहीच नाही, म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 हे इंटू हे 21 होतील आणि /4. आता हे 4 कॅन्सल होतील मल्टिप्लिकेशन असल्यामुळे. हे 21. हे देअरफॉर b² ची व्हॅल्यू 21 मिळेल आपल्याला, बरोबर आहे.
पहा ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू काढलेले आहेत, इक्वेशन 1मध्ये पुट करू आपण. इथे असं लिहिलं तरी चालेल, पुट व्हॅल्यूज ऑफ ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर इन इक्वेशन 1, किंवा डायरेक्ट लिहा देअरफॉर द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ हायपरबोला, द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ हायपरबोला इज एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअरची व्हॅल्यू 4 आहे, मायनस वाय स्क्वेअर, बी स्क्वेअरची व्हॅल्यू 21 इक्वल टू 1. पहा हे येणार आहे इक्वेशन. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड, इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे हायपरबोलाचं. हुज डिस्टन्स बिटवीन फोकाय इज 10. पहा दोन फोकसमधील डिस्टन्स 10 आहे, म्हणजे 2AE ही व्हॅल्यू किती आहे 10 आहे. अँड लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस 2B, म्हणजे 2Bची लेंथ आपल्याला किती दिलेली आहे 6 दिलेली आहे. पहा 2B इक्वल टू 6, त्यावरून Bची व्हॅल्यू काढता येईल, परंतु यावरून आपल्याला Aची व्हॅल्यू काढावी लागेल. सोल्युशन आधी कन्सिडर करा इक्वेशन. लेट दी रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ हायपरबोला बी इक्वेशन एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. सपोज ते इक्वेशन याप्रमाणे आहे. तेथे आपल्याला ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू काढायचे आहेत आणि त्या येथे पुट करायचे आहेत. हेअर लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस, पहा इथे आपल्याला ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे आणि इथे पुट करायचं आहे. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस इज 6 आहे, बरोबर आहे. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस म्हणजे 2B इक्वल टू 6 देअरफॉर B इक्वल टू 3, 6 अपॉन 2 म्हणजे 3, स्क्वेअर करून घेऊ आपण. देअरफॉर B स्क्वेअर इक्वल टू 9. बी स्क्वेअरची व्हॅल्यू काढली. आता ए स्क्वेअर फाइंड आउट करू आपण. फोकसमधील डिस्टन्स दिलेला आहे, डिस्टन्स बिटवीन फोकाय, डिस्टन्स बिटवीन फोकाय ते किती असते 2 टाइम्स AE, आणि ती व्हॅल्यू किती आहे 10 दिलेली आहे, बरोबर आहे. देअरफॉर 2AE इक्वल टू 10, म्हणजेच यावरून आपण काय करू AEची व्हॅल्यू काढू. AE इक्वल टू 5 होईल, बरोबर आहे. आता एचा स्क्वेअर ईचा स्क्वेअर करू, हे लक्षात ठेवा, किंवा येथे ईची व्हॅल्यू काढून घ्या एच्या फॉर्ममध्ये, ती आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये पुट करायची आहे. येथे काय करू आपण ए स्क्वेअर आणि ई स्क्वेअर करू. पुढे लिहितो देअरफॉर ए स्क्वेअर आणि ई स्क्वेअर दोन्ही साईडचा स्क्वेअर करू तर 25 होईल, बरोबर आहे. यावरून AE व्हॅल्यू काढली आपण आणि दोन्ही साईडला स्क्वेअर केला आपण. ए स्क्वेअर ई स्क्वेअर 25 मिळत आहे. आता आपल्याला ए स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती नाही, बी स्क्वेअर मिळालेला आहे. आता ए स्क्वेअर व्हॅल्यू काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला अप्लाय करू. वी नो बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये ई स्क्वेअर मायनस 1, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आपल्याकडे ए स्क्वेअर ई स्क्वेअर आहे, जर ए स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर ही व्हॅल्यू आपल्याला पुट करता येईल. देअरफॉर बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर ई स्क्वेअर आणि मायनस ए स्क्वेअरने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला तर मायनस ए स्क्वेअर होईल, बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करू. बी स्क्वेअरची व्हॅल्यू 9 आहे इक्वल टू ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे ए स्क्वेअर ई स्क्वेअर 25 आहे, बरोबर आहे. ती व्हॅल्यू येथे पुट करू आणि मायनस ए स्क्वेअर, किंवा येथे ईची व्हॅल्यू काढून घ्या एच्या फॉर्ममध्ये, ती येथे पुट करा, तसंही चालेल, किंवा असं केलं तरी चालेल, कारण हा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ए स्क्वेअर ई स्क्वेअर होईल. ए असल्यामुळे आपण स्क्वेअर करून घेतलेला आहे. हे 9 मायनस 25 आणि इक्वल टू मायनस ए स्क्वेअर होईल, बरोबर आहे. देअरफॉर 25 मायनस 9 म्हणजे 16 इक्वल टू मायनस 16 इक्वल टू मायनस ए स्क्वेअर. दोन्ही साईडला मायनस आहे, कॅन्सल होईल. दोन्ही साईडला मायनस आहे, कॅन्सल केलं तरी चालेल, म्हणजे ए स्क्वेअर इक्वल टू 16. ए स्क्वेअर इक्वल टू 16. एची व्हॅल्यू काढायची गरज नाही, कारण ए स्क्वेअर व्हॅल्यू मिळालेली आहे. इथे पुट करू आपण. ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू काढलेले आहे, त्या या इक्वेशनमध्ये पुट करू आपण. देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ हायपरबोला इज
एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअरची व्हॅल्यू 16 मायनस वाय स्क्वेअर आणि बी स्क्वेअरची व्हॅल्यू 9 इक्वल टू 1. पहा हे येणार आहे इक्वेशन. नेक्स्ट सब क्वेश्चन थर्ड, आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे हायपरबोलाचं, हुज डिस्टन्स बिटवीन त्या हायपरबोलाच्या दोन डायरेक्ट्रीजमधलं डिस्टन्स एवढं आहे आणि त्या हायपरबोलाची इसेंट्रिसिटी एवढी आहे. तर इक्वेशन काय असेल त्या हायपरबोलाचं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन, दोन डायरेक्ट्रीजमधलं डिस्टन्स हे आपल्याला 8/3 दिलेलं आहे. दोन डायरेक्ट्रीजमधलं डिस्टन्स किती असते? 2 टाइम्स a/e असते, बरोबर आहे. आणि इसेंट्रिसिटी म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. या दोन व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. तर त्यावरून आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. यावरून ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहेत. सोल्युशन, लेट दी रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ हायपरबोला बी, स्टँडर्ड फॉर्म घेऊ आपण, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. आता आपल्याला ईची व्हॅल्यू दिलेली आहे. हेअर ई इक्वल टू 3/2 इसेंट्रिसिटी, बरोबर आहे. डिस्टन्स एवढं दिलेलं आहे दोन डायरेक्ट्रीजमधलं. डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रीसेस, डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रीसेस, दोन डायरेक्ट्रीजमधलं डिस्टन्स किती आहे? 8/3 आहे. डिस्टन्स म्हणजे 2 टाइम्स a/e ही व्हॅल्यू दिलेली आहे 8/3. पहा ईची व्हॅल्यू दिलेली आहे, येथे पुट करू आपण. देअरफॉर 2a, ईची व्हॅल्यू आहे 3/2, बरोबर आहे. आणि इक्वल टू 8/3. ही टर्म येथे डिनोमिनेटरमध्ये आहे, इकडे न्यूमिनेटरमध्ये जाईल. आणि हे 2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, इकडे डिव्हिजनमध्ये जातील. म्हणजे ए इक्वल टू आपल्याला काय मिळेल? हे 8/3, हे 2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, इकडे डिव्हिजनमध्ये येतील, म्हणजे (2) होतील, बरोबर आहे. आणि हे डिनोमिनेटरमध्ये आहेत ही टर्म, तर इकडे न्यूमिनेटरमध्ये येईल, म्हणजे 3/2 असं लिहिता येईल आपल्याला. पाहता या 2ने हे कॅन्सल होतील, तर येथे 4 होतील. आता या 2ने हे 4 कॅन्सल होतील, येथे 2 होईल, म्हणजे 3 × 2 6, बरोबर आहे. किंवा हे 3 आणि हे 3 कॅन्सल होतील, म्हणजे याची व्हॅल्यू फक्त 2 मिळेल आपल्याला. सर्व कॅल्क्युलेशन. देअरफॉर ए इक्वल टू 2. एची व्हॅल्यू मिळाली, आपल्याला स्क्वेअर पाहिजे. देअरफॉर ए स्क्वेअर इक्वल टू 4. पहा ए स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे, ई पण माहिती आहे आपल्याला, म्हणजे बी स्क्वेअर व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. वी नो बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर ई स्क्वेअर मायनस 1, बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू आपण. बी स्क्वेअर व्हॅल्यू काढायची आहे. ए स्क्वेअरची व्हॅल्यू 4 आहे. 4 ईचा स्क्वेअर, या टर्मचा स्क्वेअर करू, 9/4 मायनस 1. 4 येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन, 9 - 4 म्हणजे 5/4 होतील. हे 4 आणि हे 4 कॅन्सल होतील, इक्वल टू 5, म्हणजे बी स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळेल, बरोबर आहे. पहा ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत, या इक्वेशनमध्ये पुट करू. देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ हायपरबोला इज एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअरची व्हॅल्यू 4 मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअरची व्हॅल्यू काढली आपण 5 आहे, इक्वल टू 1. हे येणार आहे इक्वेशन. नेक्स्ट सब क्वेश्चन 4, हायपरबोलाचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. हुज लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस, म्हणजे 2bची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 12. यावरून बीची व्हॅल्यू काढता येईल, म्हणजे बी स्क्वेअर काढता येईल, बरोबर आहे. अँड पासिंग थ्रू, या पॉईंटमधून तो हायपरबोला पास होत आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण ही घेणार, म्हणजे या कोऑर्डिनेटने ते इक्वेशन हायपरबोलाचं सॅटिस्फाय होत आहे, म्हणजे एक्स त्या पॉईंटमधून हायपरबोला जात आहे. सोल्युशन, तर आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. एक इक्वेशन आपण कन्सिडर करू. लेट दी रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ हायपरबोला बी एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1.
पहा ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहेत, त्या इथे पुट करायचे आहेत. ते आपलं इक्वेशन असणार आहे. ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू कशा काढणार आपण? 2b ची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यावरून बी काढता येईल आपल्याला. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस हेअर लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस, ती लेंथ किती आहे? 12 आहे. बरोबर आहे. कॉन्जुगेट ॲक्सिस म्हणजे काय? 2b, त्याची लेंथ इक्वल टू 12. देअरफॉर बी इक्वल टू 6. 12/2 म्हणजे 6. स्क्वेअर करून घेऊ आपण. बी स्क्वेअर इक्वल टू 36. पहा बी स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे. बी स्क्वेअर माहिती आहे. पॉईंट तो आहे, त्या पॉईंटमधून हायपरबोला पास होत आहे. म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू त्या घेऊ आपण. एक्स वाय आणि बी म्हणजे ए स्क्वेअर काढता येईल. बरोबर आहे. इथे लिहिणार आपण हायपरबोला पासेस थ्रू, या पॉईंटमधून पास होत आहे 1 - 2. देअरफॉर म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 घेणार आपण आणि वायची व्हॅल्यू -2 आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू ही या 3 व्हॅल्यू येथे पुट करू आपण. त्यावरून आपल्याला ए स्क्वेअर मिळणार आहे. बरोबर आहे. देअरफॉर सपोज 1. put values of x, y and b square in equation 1. We get in equation 1 we get x ची व्हॅल्यू 1 चा स्क्वेअर आहे म्हणजे 1 स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. त्यासाठी ही प्रोसेस चालू आहे. मायनस वाय स्क्वेअर म्हणजे -2 चा स्क्वेअर, -2 चा स्क्वेअर आणि अपॉन बी स्क्वेअरची व्हॅल्यू 36 इक्वल टू 1. फक्त एकच व्हॅल्यू माहिती नाही, या कॅल्क्युलेशनवरून काढता येईल. बरोबर आहे. हे 1/a स्क्वेअर होतील -2 चा स्क्वेअर +4 36 आणि इक्वल टू 1. देअरफॉर पहा 4ने हे कॅन्सल होतील, हे 9 होतील. बरोबर आहे. म्हणजे 1/a स्क्वेअर -1/9 इक्वल टू 1. देअरफॉर 1/a स्क्वेअर ही टर्म मायनसमध्ये आहे तर इकडे प्लसमध्ये येणार आहे, +1/9 होतील. बरोबर आहे. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 1/a स्क्वेअर इक्वल टू, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 + 1 10 आणि अपॉन 9 म्हणजे 10/9. आपल्याला ए स्क्वेअर पाहिजे. आपण काय करू? येथे रेसिप्रोकल घेऊ. म्हणजे या साईडचा रेसिप्रोकल ए स्क्वेअर होईल. बरोबर आहे. आणि या साईडचा रेसिप्रोकल म्हणजे 9 वर जातील 10 खाली येतील. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला ए स्क्वेअरची. ए काढायची गरज नाही आहे कारण आपल्याला स्क्वेअर पाहिजे. ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू काढलेले आहेत आपण. येथे पुट करू आपण. Therefore, required equation of hyperbola is x square. a square ची व्हॅल्यू ही आहे 9/10. 9/10 ही आहे ए स्क्वेअरची व्हॅल्यू -y स्क्वेअर आणि बी स्क्वेअरची व्हॅल्यू 36 इक्वल टू 1. पहा हे 10 वर जातील, मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे 10x स्क्वेअर आणि अपॉन 9 -y स्क्वेअर अपॉन 36 इक्वल टू 1. हे येणार आहे इक्वेशन. हे 10 येथे वर जातील. नेक्स्ट सब क्वेश्चन 5 which passes through the points. या 2 पॉईंटमधून हायपरबोला पास होत आहे तर त्या हायपरबोलाचं इक्वेशन काय असेल? सोल्युशन पहा इथे 0 असल्यामुळे या व्हॅल्यू जर पुट केल्या आपल्याला तर एक व्हॅल्यू मिळणार आहे. पहा सोल्युशन let the required equation of hyperbola be x square upon a square minus y square upon b square equal to 1. या पॉईंटमधून हायपरबोला पास होत आहे. बरोबर आहे. हायपरबोला
passes through 3 0. पहा एक कोऑर्डिनेट 0 असल्यामुळे वायचा कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे ही व्हॅल्यू 0 होऊन जाईल बरोबर आहे. आणि एक्सची व्हॅल्यू ही पुट करणार म्हणजे आपला ए स्क्वेअरची व्हॅल्यू काढता येईल. पहा एक्सची व्हॅल्यू ही घेऊ आणि वायची व्हॅल्यू ही घेऊ आपण इथे पुट करू आपण. देअरफॉर सपोज इक्वेशन 1 कसं तयार होईल एक्स स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर 9 होईल अपॉन ए स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल यावरून मायनस वाय स्क्वेअर म्हणजे 0 स्क्वेअर तो 0च होईल आणि अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. येथे 3 स्क्वेअर लिहा वाटल्यास पुढच्या स्टेपमध्ये सॉल्व करू आपण. 3चा स्क्वेअर 9 होईल अपॉन ए स्क्वेअर हे 0 अपॉन समथिंग म्हणजे 0 होतील बरोबर आहे आणि इक्वल टू 1 एवढी टर्म 0 होऊन जाईल इक्वल टू 1. देअरफॉर ए स्क्वेअर इक्वल टू 9 ए स्क्वेअर इक्वल टू 9 ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला बरोबर आहे. एक व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपण काय करू हा पॉईंट घेऊ यामध्ये 0 नाही आहे परंतु ए स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे म्हणजे एक्स वाय या व्हॅल्यू घेणार आपण आणि ए स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे म्हणजे आता बी स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. हायपरबोला also passes through point 69. आता येथे एक्सची व्हॅल्यू आपण 6 घेऊ आणि वायची व्हॅल्यू 9 घेऊ आपण. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स देअरफॉर इक्वेशन 1 याप्रमाणे होईल एक्सची व्हॅल्यू ही घेऊ 6 स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअरची व्हॅल्यू काढली ती पुट करू आपण 9 मायनस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू म्हणजे 9चा स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. पहा या पॉईंटवरून आपण ए स्क्वेअरची व्हॅल्यू काढलेली आहे बरोबर आहे. नंतर या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू घेऊन ए स्क्वेअरची व्हॅल्यू येथे पुट केली आपण बी स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल इक्वल टू 1. आता हे सॉल्व करू आपण. देअरफॉर 36 अपॉन 9 मायनस 81 अपॉन बी स्क्वेअर 9चा स्क्वेअर 81 आणि अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. देअरफॉर हे मायनस 81 अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1 ही टर्म प्लसमध्ये आहे इकडे मायनसमध्ये देऊ आपण मायनस 36 अपॉन 9 होतील बरोबर आहे. एवढी टर्म प्लसमध्ये आहे हा फ्रॅक्शन इकडे मायनसमध्ये जाईल. देअरफॉर मायनस 81 अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण म्हणजे 9 मायनस 36 आणि अपॉन 9 होतील हा क्रॉस मल्टिप्लिकेशन बरोबर आहे. येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. देअरफॉर मायनस 81 अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू हे मायनस 27 होतील अपॉन 9. देअरफॉर बी स्क्वेअर इक्वल टू हे मायनसमध्ये येतील दोन्ही साईडला मायनस मायनस आहे हे मायनस 27 होतील दोन्ही साईडला मायनस मायनस आहे म्हणजे कॅन्सल होऊन जातील बरोबर आहे. आता मायनसचा विचार करायची गरज नाही. बी स्क्वेअर इक्वल टू या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन 81 इंटू 9 आणि हे 27 डिव्हिजनमध्ये येतील 27ने हे 81 कॅन्सल होतील येथे 3 होईल आणि 3 इंटू 9 27 म्हणजे बी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल 27. पहा तुम्ही कोणत्याही प्रकारे कॅल्क्युलेशन करू शकता. पहा ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेले आहेत येथे पुट करू. देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ हायपरबोला इज हायपरबोलाचं इक्वेशन एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 9 आणि मायनस वाय स्क्वेअर बी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 27 इक्वल टू 1. नेक्स्ट सब क्वेश्चन 6 हुज व्हर्टायसेस आर. व्हर्टायसेस आपल्याला दिलेले आहेत आणि कॉन्जुगेट ॲक्सिसचे एंड पॉईंट आपल्याला दिलेले आहेत तर त्या हायपरबोलाचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. व्हर्टायसेस म्हणजे व्हर्टेक्सचा कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट 0 आहे वाय कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे व्हर्टेक्स आपला एक्स ॲक्सिसवर आहे बरोबर आहे. म्हणजे हायपरबोला एक्स ॲक्सिसवर आहे. सपोज एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस सपोज याप्रमाणे हायपरबोला आहे एक्स ॲक्सिसवर आहे. व्हर्टायसेस दिलेले आहे आपल्याला. व्हर्टेक्स म्हणजे हा व्हर्टेक्स आणि हा व्हर्टेक्स काय घेतो आपण हा पॉईंट मायनस ए घेतो
आणि हा पॉईंट प्लस ए घेतो, बरोबर आहे. म्हणजे हा कॉर्डिनेट किती आहे -7 आणि हा कॉर्डिनेट +7, म्हणजे एची व्हॅल्यू किती आहे 7 आहे, किंवा एची व्हॅल्यू -7 म्हणजे एची व्हॅल्यू 7 आहे. आणि एंड पॉईंट ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस हा होणार आहे, बरोबर आहे. सपोज हा कॉन्जुगेट ॲक्सिस, त्याची लेंथ किती घेतो आपण, सपोज हा बी आहे तर हा बी आहे. कॉन्जुगेट ॲक्सिसचे एंड पॉईंट आपल्याला काय दिलेले आहेत 0 आणि +- चा 0 म्हणजे हा असणार आहे आणि वायचा +3, म्हणजे हा पॉईंट आपण 3 घेतला आणि येथे -3, म्हणजे 2bची लेंथ किती आहे 2b, कॉन्जुगेट ॲक्सिस 2b, 3 आणि 3 6 आहे. म्हणजे बीची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 2bची लेंथ 6 होईल, हे 3 आणि हे 3, बरोबर आहे. म्हणजे 6, बीची व्हॅल्यू 3 आहे. एवढी व्हॅल्यू बी आणि ही बी, म्हणजे 2b कॉन्जुगेट ॲक्सिस होईल, बरोबर आहे. त्याचे कॉर्डिनेट हे आहेत 0 आणि +3 -3, हा +3 आणि हा -3 याप्रमाणे. तर आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. यावरून बीची व्हॅल्यू आपल्याला माहिती होईल आणि एची पण व्हॅल्यू माहिती आहे. a² आणि b² करू आणि इक्वेशनमध्ये पुट करू आपण. सोल्युशन आकृती काढायची गरज नाही आहे, आधी इक्वेशन आपण लिहून घेऊ. लेट द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ हायपरबोला बी x² अपॉन a² -y² अपॉन b² = 1. हे स्टँडर्ड इक्वेशन आहे, स्टँडर्ड हायपरबोलाचं, बरोबर आहे. आपल्याला व्हर्टायसेस दिलेलं आहे, व्हर्टायसेस म्हणजे काय +- एवढी व्हॅल्यू ए असते, -a +a, बरोबर आहे. म्हणजे +- a आणि 0 एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे y कॉर्डिनेट 0, +- 7 आणि 0 दिलेले आहेत. म्हणजे कम्पेअर जर केला आपण तर याची व्हॅल्यू 7 आहे. देअरफॉर a = 7. आपल्याला स्क्वेअर पाहिजे, स्क्वेअर करून घेऊ आपण. a² = 7चा स्क्वेअर 49. a² व्हॅल्यू मिळालेली आहे. आता b² व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. एंड पॉईंट ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस, एंड पॉईंट्स ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस एक्सचा 0 असेल आणि वायचा +- 3 दिलेला आहे आपल्याला. म्हणजे व्हॅल्यू कशा दिलेल्या आहेत 0 आणि +- b या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत, बरोबर आहे. किंवा येथे b करा आणि येथे 3 करा. कम्पेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, बीची व्हॅल्यू 3 मिळेल. देअरफॉर b = 3. स्क्वेअर पाहिजे, देअरफॉर b² = 9. a² आणि b² व्हॅल्यू काढलेले आहेत, येथे पुट करू, तेच आपलं इक्वेशन असेल. देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ हायपरबोला इज, इक्वेशन कसं होईल, x² अपॉन a² ची व्हॅल्यू आहे 49 -y² अपॉन b² ची व्हॅल्यू 9 = 1. हे येणार आहे इक्वेशन. नेक्स्ट सब क्वेश्चन 7. फोकसचे कॉर्डिनेट याप्रमाणे आहेत. y कॉर्डिनेट 0 आहे, म्हणजे फोकस x ॲक्सिसवर आहे आणि इसेंट्रिसिटी आपल्याला दिलेली आहे. तर इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. पहा, x ॲक्सिसवर हायपरबोला आहे. सपोज याप्रमाणे हायपरबोला आहे, समजून घ्या, फक्त समजण्यासाठी आपण आकृती काढत आहोत, आकृती काढायची गरज नाही आहे. सपोज याप्रमाणे हायपरबोला आहे. फोकस हा एक फोकस आणि हा एक फोकस आहे. सपोज फोकसचे कॉर्डिनेट yचा 0 आहे आणि xचा किती आहे +2 -2. हा 2 वर असणार आहे. एवढं डिस्टन्स किती आहे 2 आहे आणि एवढं डिस्टन्स किती आहे 2च आहे, परंतु निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे. आणि ईची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, ईची व्हॅल्यू आहे 3/2. तर यावरून इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. फोकसचे कॉर्डिनेट आपण काय घेतो, ए घेतो. हे निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये, हे पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये. म्हणजे आपल्याला एईची व्हॅल्यू किती दिलेली आहे, ए = 2 दिलेलं आहे. एची व्हॅल्यू 2 आहे. ईची व्हॅल्यू येथे पुट करू, आपल्याला एची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे एचा स्क्वेअर घेता येईल आपल्याला. एचा स्क्वेअर काढणार आपण, एचा स्क्वेअर, नंतर b² फॉर्म्युला अप्लाय करू, a² e² - 1. यावरून आपल्याला b² ची व्हॅल्यू मिळेल. त्या व्हॅल्यू पुट करू आपण. सोल्युशन, लेट इक्वेशन ऑफ हायपरबोला बी याप्रमाणे इक्वेशन आहे. x² अपॉन a² आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि b² फाइंड आउट करायचं आहे. इक्वेशन याप्रमाणे असेल हायपरबोलाचं.
आपल्याला दिलेलं काय आहे, ईची व्हॅल्यू दिलेली आहे. हेअर ई इक्वल टू 3/2. फोकसचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. फोकस किंवा फोकाय लिहा. फोकाय इक्वल टू दोन्ही फोकसचे कोऑर्डिनेट +-2 आणि 0 दिलेले आहेत. म्हणजेच कशाची व्हॅल्यू आहे, ± AE आणि 0. बरोबर आहे, या व्हॅल्यू आहेत. कम्पेअर जर केला आपण तर AEची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळेल. देअरफॉर AE इक्वल टू 2. बरोबर आहे, AEची व्हॅल्यू 2. AEचं डिस्टन्स किती आहे, 2 आहे. आता ईची व्हॅल्यू दिलेली आहे ती येथे पुट करू. देअरफॉर ईची व्हॅल्यू 3/2 इक्वल टू 2. ईची व्हॅल्यू येथे पुट केली आपण. देअरफॉर ए इक्वल टू हे 2, हे 3/2 डिव्हिजनमध्ये आहेत, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जातील आणि हे 3 न्युमरेटरमध्ये आहेत, इकडे डिनोमिनेटरमध्ये येतील. बरोबर आहे, म्हणजे 4/3. देअरफॉर ए इक्वल टू 4/3. एचा स्क्वेअर करू. देअरफॉर ए स्क्वेअर इक्वल टू 16/9. ए स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे, ईची पण व्हॅल्यू माहिती आहे. आपल्याला बी स्क्वेअर काढता येईल. फॉर्म्युला अप्लाय करू आपण. नाऊ वी नो बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर ई स्क्वेअर -1. बी स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे. ए स्क्वेअरची व्हॅल्यू ही आलेली आहे 16/9. ई स्क्वेअर, ईची व्हॅल्यू ही आहे, याचा स्क्वेअर 9/4 होईल. 9/4 -1 इक्वल टू 16/9. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 - 4 म्हणजे 5/4 होतील. 4ने हे 16 कॅन्सल करू, येथे 4 होईल. म्हणजे हे 5 × 4 20/9 होतील. बी स्क्वेअरची व्हॅल्यू ही मिळेल आपल्याला. बीची व्हॅल्यू काढायची गरज नाही आहे, कारण आपल्याला स्क्वेअर पाहिजे. बरोबर आहे. आता ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू येथे पुट करू. तेच आपलं इक्वेशन असेल. देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन, किंवा असंही लिहू शकता तुम्ही, पोट याला इक्वेशन नंबर 1 करा. पोट दी व्हॅल्यूज ऑफ ए स्क्वेअर अँड बी स्क्वेअर इन इक्वेशन 1. वी गेट रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ हायपरबोला इज एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअरची व्हॅल्यू 16/9 ही ए स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वाय स्क्वेअर आणि बी स्क्वेअरची व्हॅल्यू 20/9 इक्वल टू 1. याला आपण असं लिहू शकतो, हे 9 वर जातील म्हणजे 9x स्क्वेअर अपॉन 16 मायनस हे 9 वर जातील 9y स्क्वेअर अपॉन 20 इक्वल टू 1 इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ हायपरबोला. नेक्स्ट सब क्वेश्चन 8, फाइंड द इक्वेशन ऑफ हायपरबोला. आपल्याला हायपरबोलाचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. कोणत्या हायपरबोलाचं? त्या हायपरबोलाचं की ज्या हायपरबोलाची लेंथ ऑफ ट्रान्सवर्स अँड कॉन्जुगेट ॲक्सिस आर 6 and 9. ट्रान्सवर्स ॲक्सिस 6 पाहिजे आणि कॉन्जुगेट ॲक्सिस 9 पाहिजे. तर त्या हायपरबोलाचं इक्वेशन काय असेल? पहा, ट्रान्सवर्स ॲक्सिस म्हणजे 2a आणि कॉन्जुगेट ॲक्सिस म्हणजे 2b. 2aची लेंथ आपल्याला 6 दिलेली आहे आणि कॉन्जुगेट ॲक्सिस म्हणजे 2bची लेंथ 9 आहे. यावरून एची व्हॅल्यू किती मिळेल? 3 मिळेल. म्हणजे ए स्क्वेअर किती मिळेल? 9. यावरून बीची व्हॅल्यू 9/2 म्हणजे बी स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? 81/4. बरोबर आहे. या व्हॅल्यू आपण पुट करू, ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर. सोल्युशन, लेट द इक्वेशन ऑफ हायपरबोला बी एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. पहा, याचे काही समजत नसेल तर यापूर्वीचे व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ट्रान्सवर्स ॲक्सिसची लेंथ आपल्याला दिलेली आहे. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस ती लेंथ किती आहे? 6 रिस्पेक्टिवली आहे. म्हणजे ट्रान्सवर्ससाठी 6 घ्यायचे आपल्याला आणि कॉन्जुगेटसाठी 9 घ्यायचे आहेत. ट्रान्सवर्स ॲक्सिस म्हणजे 2a इक्वल टू 6. देअरफॉर ए इक्वल टू
3, 6/2 म्हणजे 3 स्क्वेअर करून घेऊ आपण, a स्क्वेअर इक्वल टू 9. a स्क्वेअर मिळाला. आता b स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी कॉन्जुगेट ॲक्सिस आपल्याला दिलेला आहे, लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस इक्वल टू 9. देअरफॉर b इक्वल टू 9/2 स्क्वेअर करू आपण. देअरफॉर b स्क्वेअर इक्वल टू 81/4. 9चा स्क्वेअर 81, 2चा स्क्वेअर 4. पहा a स्क्वेअर आणि b स्क्वेअर व्हॅल्यू काढलेले आहेत, इक्वेशनमध्ये पुट करू आपण. येथे पुट करू a स्क्वेअर आणि b स्क्वेअर. x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 9 मायनस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 81/4. 81/4 इक्वल टू 1. हे 4 वर जातील. देअरफॉर x स्क्वेअर अपॉन 9 मायनस 4 y स्क्वेअर आणि अपॉन 81 असं लिहू शकतो आपण इक्वल टू 1. हे येणार आहे इक्वेशन. नेक्स्ट सब क्वेश्चन 9, हायपरबोलाचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस इज 8. ट्रान्सवर्स ॲक्सिस म्हणजे 2a ही लेंथ आपल्याला 8 दिलेली आहे. 2a इक्वल टू 8 अँड डिस्टन्स बिटवीन फोकाय, दोन फोकसमधील डिस्टन्स किती आहे 2 टाइम्स AE. हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे. या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, त्यावरून आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन, लेट दी रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ हायपरबोला बी. इक्वेशन याप्रमाणे घेऊ आपण, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू काढायचे आहेत, येथे पुट करायचे आहेत, तेच आपलं इक्वेशन असेल. हुज लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस, लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस दिलेली आहे. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस इक्वल टू 8 आहे. ट्रान्सवर्स ॲक्सिस म्हणजे 2a, ही व्हॅल्यू किती आहे 8 आहे. देअरफॉर a इक्वल टू 4 स्क्वेअर करू आपण, कारण स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. देअरफॉर a स्क्वेअर इक्वल टू 16. पहा a स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. फोकसचं डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला, डिस्टन्स बिटवीन फोकाय, डिस्टन्स बिटवीन फोकाय ते किती आहे 10 आहे. दोन फोकसमधील डिस्टन्स म्हणजे 2 टाइम्स AE आणि AE 2 टाइम्स AE इक्वल टू 10 ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, बरोबर आहे. आता आपण काय करू, येथे पहा फोकसमधील डिस्टन्स असेल, ए स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे आता, आणि आपल्याला बी स्क्वेअर काढायचा आहे. फक्त फोकसचं डिस्टन्स माहिती आहे आपल्याला, त्यावरून आपण येथे काय करायचं आपल्याला, यापूर्वी आपण प्रॉब्लेममध्ये सॉल्व केलेलं आहे. AEची व्हॅल्यू किती मिळेल 10/2 म्हणजे 5 होईल. पाय AEची व्हॅल्यू काढली. आता इथे स्क्वेअर करून घेऊ आपण, म्हणजे ए स्क्वेअर आणि ई स्क्वेअर दोन्ही टर्मचा स्क्वेअर केला आपण. ए स्क्वेअर ई स्क्वेअर इक्वल टू काय होईल 25, बरोबर आहे. आता फॉर्म्युला अप्लाय करू आपण, म्हणजे ही व्हॅल्यू पुट करता येईल आपल्याला. नाऊ वी नो बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर, इथे ई स्क्वेअर मायनस 1. देअरफॉर बी स्क्वेअर, आता ए स्क्वेअरने मल्टिप्लाय करू आपण, ए स्क्वेअर इंटू ई स्क्वेअर, दोघांचा मल्टिप्लिकेशन. ए स्क्वेअरने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, ए स्क्वेअरने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, ए स्क्वेअर ई स्क्वेअर आणि मायनस 1 इंटू ए स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर असं लिहिता येईल आपल्याला. पहा ए स्क्वेअरची पण व्हॅल्यू माहिती आहे आणि ए स्क्वेअर ई स्क्वेअर ही पण व्हॅल्यू माहिती आहे. व्हॅल्यू पुट करू, आपल्याला बी स्क्वेअर व्हॅल्यू मिळेल. देअरफॉर बी स्क्वेअर इक्वल टू, ही व्हॅल्यू किती आहे 25 आहे आणि ए स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 16. देअरफॉर बी स्क्वेअर इक्वल टू 9. बीची व्हॅल्यू काढायची गरज नाही, कारण आपल्याला बी स्क्वेअर व्हॅल्यू पाहिजे, बरोबर आहे. देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ हायपरबोला इज एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअरची व्हॅल्यू 16 मायनस वाय स्क्वेअर, बी स्क्वेअरची व्हॅल्यू 9 इक्वल टू 1. राहिलेले क्वेश्चन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.